मला काय वाटतं ना, की आपल्या हातात नसतंच. हे मला आपल्याला सगळ्यांनाच ह्याची प्रचिती येतेच, की गोष्टी घडतात हं. आणि मग त्याचं जे व्हायचं ते होतंच पुढे. तसं झालं, की मी कधीच ह्या ग्रुपबरोबर काम केलं नव्हतं. हं. सतीश काका असतील आमचे किंवा रत्नाबेन असतील किंवा आमचे प्रोड्युसर्स आतिश जेडी असतील, यांच्यावर कधीच काम केलं नव्हतं किंवा रुपाली असेल, राजेश असेल. पण ते आम्ही एकत्र आलो आणि काहीतरी जादूच झाली. म्हणजे ते लिखाणच इतकं अप्रतिम होतं, की आम्ही हसून हसून आमची पुरेवाट व्हायची. जेव्हा आतिश वाचायचा ना मेकअप रूममध्ये हां. एपिसोड, आम्हाला एक शब्द इकडचा तिकडे करायची गरज नव्हती. इतकं त्याने अप्रतिम लिहिलेलं असायचं. त्यामुळे मग ते झालं आणि बरं जेव्हा केलं शूट तेव्हा ते अजिबात नाही चाललं. हां. ते आलं गेलं कळलंही नाही. 70 एपिसोड आम्ही केले, झालं. चला ओके, चलो बाय बाय. चला भेटूया. परत पुढे प्रोजेक्ट कुठलं तरी करूया. असं झालं आणि आम्ही पॅकअपच झालं आमचं. आणि त्याच्यानंतर जे काय त्याचं झालंय ते आजतागायत. आज 22 वर्ष झाली. 2004 साली केलेला. आज 22 वर्ष झाली तरी रोज नवीन प्रेक्षक, नवीन फॅन, नवीन चाहता या यादीत जोडला जातो. बरं आजची पिढी सुद्धा म्हणजे हो, हो. झेनझीज लोक सुद्धा ॲब्सोल्युटली. त्यांना आवडतं. ॲब्सोल्युटली. म्हणजे मला साहिल म्हणूनच ओळखतात. हं. मला मला माझ्या कॅरेक्टरच्या नावानेच ओळखणारे फार आहेत. राजेश वागळे असेल किंवा साहिल साराभाई किंवा वसंत घोटाला हे याच नावाने. सो मग साराबाई से साराबाई करत असताना कधी असं वाटलं होतं का की अरे यार आपण ही परत ही मालिका परत आपण शूट करायला येऊ किंवा केली आम्ही तो एक हां. प्रयत्न केला 10 वर्षांनी. 2015 साली आम्ही एक 10 एपिसोड केले त्याचे. पण ती मजाच नव्हती. म्हणजे मला असं वाटतं की हो, म्हणजे आम्ही सगळे एकत्र आलो, बरोबर आहे. आणि लोक पण फार खुश झाले. पण वो जो बात थी वो पण तेव्हा ती मालिका चालली नाही. आता परत नंतर लोक रिपीट बघून ती चालते. काय वाटतं काय लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असेल त्यावेळेला आणि आता? मला असं वाटतं की लोकांना आहे ना, तो ह्युमर कळायला थोडा वेळ लागला. हां. आणि जेव्हा तो कळला, तेव्हा मग ते म्हणजे ते वेडच लागलं. हं. आधी ती फार सासबहूच वाटली लोकांना. हे काय? हां, कॉमेडी आहे सासबहू. असा एक जनरल समज तयार झाला. पण त्याच्यानंतर जेव्हा लोकांना त्याच्यातल्या बारीक गोष्टी दिसायला लागल्या, तेव्हा कारण त्या दरम्यान सगळ्या त्या सासबहूवाल्या मालिका तेच असायच्या. म्हटलं म्हणूनच. त्याच्या आधी आपण बघायला गेलो तर देख भाई देख वगैरे अशा सारख्या ज्या सिरियल्स होत्या. ते पुन्हा या कल्ट हां, हम शोज सब आहेत. एक है वगैरे हो, अशा हो, पद्धतीच्या मालिका होत्या हो, जेव्हा, हो. त्यावेळेला तो ह्युमर लोकांपर्यंत पोहोचायचा. हो. ह्या मालिकांमुळे ते ऑडियन्स हा आहे ना, डायव्हर्ट. हा काय झालं ना, हा खूप ब्रिलियंट ह्युमर आहे. हं. हा स्मार्ट ह्युमर आहे. म्हणजे असं लिखाण नाही आहे. तू नीट जर ऑब्झर्व केलंस ना, तर की ह्याच्यातले जे सिच्युएशन्स आहेत, त्या सिच्युएशनमधला सार्काझम जो आहे, त्या सिच्युएशनमधला जो ह्युमर आहे, हा खूप एकतर रिलेटेबल आहे. आणि तो रिलेटेबल काय, की आपण ना दररोजच्या आयुष्यात असे जोक्स मारत असतो. पण जेव्हा आपण लिहायला बसतो ना, तेव्हा आपण ह्या विनोदांचा कधी विचार करत नाही. आपण काहीतरी वेगळं लिहायचा प्रयत्न करतो आणि तिकडे आपलं सगळं माती होते. ते रिलेट झालं की ते लोकांपर्यंत रिलेट का होतं का? पोहोचतं. बाबा ऐकला नाही मी तुला असंच बोलतो. कारण इतके लोक म्हणतात ना, की ये मेरे घर की मोनिशा है. मेरी बीवी तो सेम मोनिशा जैसी है. अरे मेरी माँ तो सेम माया है. हे असं जेव्हा लोक म्हणायला लागतात ना, याचा अर्थ तुम्हाला त्या सिमिलॅरिटीज दिसतात. आणि आतिशच्या रायटिंगची ही खासियत आहे, की तो कॅरेक्टर्स क्रिएट नाही करत. त्याच्या अवतीभवतीचे सगळे मॅड लोक होती. आणि तुम्ही तर आयुष्यात तसे आहातच. फार विनोदी आहात तुम्ही. अरे बाबा विचारू नकोस. म्हणजे मला एक विचारावंसं वाटतं की तुमचा जो काळ होता, काळ नाही म्हणणार, त्यावेळेला म्हणजे एखादी मालिका झाली की ना ती एक फॅमिली बनायची. हो, हो, हो. आज ते होत नाही.
काय याच्या मागचं रिझन असेल असं मला वाटतं? ते माहित नाही, पण आजही आम्ही सगळे साराभाई आमची फॅमिली. कारण आम्ही बघतो ना सोशल मीडियावरती की तुमची ती आता माझ्या पूर्ण टीम. नाटकाला सगळेजण आले होते. हो. साराबाईची अख्खी गँग पहिल्या रांगेत बसली होती. ऑफकोर्स वी ऑल मिस सतीश काका. त्यांचं जाणं आजही चटका लावून गेलंय. जातं म्हणजे नॉर्मली जेव्हा अशी काही एखादी घटना घडते तेव्हा आपण वी मूव ऑन, की हां यार झालंय, वाईट झालं असं म्हणून आपण पुढे जातो. पण ह्या बाबतीत काहीतरी पर्सनल लॉस असल्यासारखं झालं ते आम्हाला. म्हणजे घरचाच करता पुरुष गेल्यावर जसं होतं ना तसं झालं आम्हाला सतीश काकांच्या जाण्याने. तर त्यामुळे पण हो, आमचा खूप स्ट्रॉंग बॉन्ड आहे, भयंकर. आणि ना मी थोडं लकी आहे या बाबतीत की आमच्या वागळे की दुनियाचा पण एक ग्रुप आहे, त्याच्यावर सुद्धा असेच आम्ही एकत्र आहोत. सज्जन रे झूठ मत बोलोच्या ग्रुपमध्ये पण आहे. पण ऑफकोर्स साराबाई ही वेगळंच आहे रे. हे रसायनच वेगळं आहे. बरं मालिका म्हणजे ह्या मालिकेविषयी अजून म्हणजे आपण बोलत राहिलो तर अजून अरे बोलतच बापरे, राहू. 4-5 इतके एपिसोड ते होतील. किस्से आहेत. हो. पण सतीश सरांनी एक दिलेली अशी एक स्तुती केलेली गोष्ट आहे का किंवा एक थाप दिलेली कोणती गोष्ट आहे जी आजही आठवते? नाही नाही, मला ना काय ना ते म्हणजे काय म्हणू त्यांना, ते कधी सिरियस नव्हतं. नेहमी बंकस, ह्याची फिरकी खेच, त्याची टोपी उडव, हेच केलं जातं त्याने. आणि त्यामुळे ते जेव्हा यायचे ना रूममध्ये तेव्हा धमाल असायची. तर पण माझं आणि त्यांचं बॉन्डिंग कमाल होतं. ते मला सुम्या म्हणायचे, अरे सुम्या मैं क्या बोलतो बोल मी, अपन ना उधर जाके खाना खाते हैं. आणि त्यांना खाण्याचं भयंकर शौक. चल उधर जाके ये खाते हैं, उधर जाके वो खाते हैं, तू घर पे आना, मधु क्या खाना बनाती म्हणून. आणि मधु काकी अप्रतिम स्वयंपाक करते. त्यांचा डबा यायचा ना, तो पण असा मोठा डबा यायचा लंचला, की जवळजवळ अख्ख्या युनिटचं जेवण असेल त्याच्यामध्ये. आणि ते एवढंच खायचं. पण बोलायचं असं की जवळजवळ वाटतं की अख्खा डबा खातील, पण नाही, ते बेताचंच जेवायचं. तर पण ते नेहमी काही बघितलं ना माझं, कुठेही काम बघितलं, ते लगेच फोन करायचे. खूप कौतुक करायचे. मी त्यांच्या मुलासारखाच होतो रे. त्यामुळे ते फार मिस करतो त्याला. त्यांनी म्हणजे ते मराठीतच बोलायचे हो, तुमच्याशी? अरे कारण ते खूप सुंदर complete मराठी बोलायचे. सुंदर मराठी बोलायचे. सुंदर. मग त्यांच्याकडे त्यांना भेटल्यावरती एखादा मराठी माणूस बोलणारच नाही की हा माणूस मराठी नाहीये. अप्रतिम मराठी बोलायचे. माझा योग आला होता त्यांच्याशी हो भेटण्याचा ना? एकदा. हो. त्यांनी मला प्राईज पण दिलंय. अरे वा वा वा. त्यांनी दिलेले 101 रुपयात माझ्याकडे. अरे क्या बात आहे. जपून ठेव, जपून ठेव. येस येस.